राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अंतिम सलामी देण्यासाठी राष्ट्रवादीतील दिग्गज नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पार्थ पवार, त्याचबरोबर हसन मुश्रीफ आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीतील दिग्गज नेते धनंजय मुंडेसह जयंत पाटील या ठिकाणी उपस्थित झाला असल्याची आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच संपूर्ण जनसैलाब या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। आपल्या लाडक्या नेत्याला अंतिम सलामी देण्यासाठी बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठानच्या या भव्य अशा मैदानामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय की पूर्णतः संपूर्ण हा मैदान भरलेला आहे आणि अंतिम विदाई, अंतिम सलामी देण्यासाठी अजित पवार यांचे बंधू देखील या ठिकाणी पार्थिवाच्या जवळ असतानाचे आपल्याला पाहावयास मिळत आहे। राष्ट्रवादीतील दिग्गज नेते देखील अंतिम सलामी आपल्या नेत्याला वाहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे। रुपाली चाकणकर, त्याचबरोबर शशिकांत शिंदे, हसन मुश्रीफ, दत्तामामा भरणे अशी दिग्गज राष्ट्रवादीतील नेते आपल्याला या ठिकाणी अंतिम विदाई देण्यासाठी या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच मिळालेल्या माहितीनुसार याच मैदानावर अंतिम संस्कार होणार आहेत आणि अंतिम संस्काराच्या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेते देखील या ठिकाणी उपस्थित होत असतानाच आपल्याला पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच सकाळपासून धक्कादायक बातमी संपूर्ण महाराष्ट्राला मिळाल्यानंतर जो मिळेल ती गाडी पकडून बारामतीच्या दिशेने येताना आपल्याला पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच प्रत्येकाचे डोळे पाणावलेले आहेत आणि या डोळे पाणावलेल्याच्या अवस्थेमध्ये अचानक दादांची ही एक्झिट कुणालाच या ठिकाणी हा विश्वास बसत नसतानाचे चित्र आपल्याला आपण पाहतोय। प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि दादा एकदा पुन्हा कधी दिसतील अशी परिस्थिती या ठिकाणी प्रत्येकाच्या नजरेमध्ये आपल्याला पाहतोय। एकंदरीतच आपण पाहतोय की विद्याप्रतिष्ठानचं हे संपूर्ण मैदान भरगच्च भरलेलं असतानाचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। पार्थ पवार एकंदरीतच या ठिकाणी अंतिम विदाई, आपल्या वडिलांना अंतिम विदाई आणि अंतिम सलाम करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला हे चित्रामध्ये पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच हे जे चित्र आपण हे दृश्य पाहतोय, हे दृश्य पार्थ पवार हे पार्थिवाच्या जवळ असतानाचे हे चित्र आहेत। पार्थ पवार त्याचबरोबर कुटुंबातील पवार कुटुंबियातील महत्त्वाचे सगळे कुटुंबीय सुनील तटकरे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सुनील तटकरे यासह पोलीस राज्यातील वरिष्ठ अधिकारी, त्याचबरोबर हसन मुश्रीफ इथे पाहावयास मिळत आहेत। रुपाली चाकणकर असे दिग्गज नेते या ठिकाणी आपल्याला अंतिम विदाई देण्यासाठी आपल्याला आपण या ठिकाणी पाहतोय। एकंदरीतच आजचा हा जो अंतिम संस्कार जे होणार आहे या अंतिम संस्काराची तयारी देखील पूर्णतः या ठिकाणी सुरू आहे। याच मैदानावर उद्या दादांच्या पार्थिवाला अग्नी दिला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। एकंदरीतच आपल्या नेत्याला शेवटचा सलाम करण्यासाठी बारामतीसह महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी आखे नम आहेत, त्यांची डोळे त्यांचे पूर्णतः पाणवलेले आहेत आणि आपल्या नेत्याला शेवटचं पाहण्यासाठी येथील महाराष्ट्रातली जनता या ठिकाणी उपस्थित आहे। कॅमेरामन वसीम सैमती, आज मुजावर, मुंबई तक, बारामती।